फकीरा या कादंबरीचा प्रकरण निहाय वाचनाचा भाग आपण सुरू केलेला होता. पहिलं प्रकरण, सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळे एक गुलाबी धांदोटी पसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्यानी सर्व कळांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळं करू लागला. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी वसलेली 1200 घरं अंधारलेल्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तामखडीवरून आलेली ती गाढ वाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्ण्याच्या भव्य वाड्यापुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढे जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगांच्या घराकडे वळावं लागत होतं. तिथून ती गाढवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळणं घेत शिवारात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलांचं अंतर त्या गाढवाटेनं 6 मैलांनी कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट वारा सुटला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अक्राळ विक्राळ आकृत्या ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेंपलू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिनमिन जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुखी झाली. सर्वत्र निशब्द शांतता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हुकचू करीन असं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नाही म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणारा जाणारांचा सांसूद घेण्यासाठी त्याने आपले कान टावकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कोणीच येत नव्हतं. दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगनीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगिनीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगिनी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगनी जबरीनं आणली होती. त्या दिवसापासून काळगावची जोगनी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्यांनी त्याचं शिर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत होती. लोक एका वर्षात 3-3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत. आणि आपलं हे गाव इथं काहीच नाही.
दिवस बुडाला की शब्द येत नाही, माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा आणि तीही मडायला माणसं जमावीत तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा. पाटील विचारांच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीत होता. एवढ्यात समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खिंकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते? म्या हाय, रानूजी मांग. रानोजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की पान खाऊन जा. रात केलीस? वाईच रात झाली. आकाशात पाहत रानोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा, पाऊस उठलाय. ये, वारं सुटलाय, पाऊस येत नाही. पाटलानं निर्वळा दिला आणि लगाम ओढीत रानोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही का जागताय? रानोजीनं विचारलं. काय करू, नीजच लागणार. का, काय झालं? काय नाही, उदास वाटतंय, गावात रगच नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावरच नसतो. मग काय करावं त्यानं? दमून भागून निजतोय. अरे इतर कोणी दमत नाही का त्यांचा संसार नाही? पाटील म्हणाला. अरे त्या शिगावची माणसं का दमत नाहीत? एका वर्षात 3-3 जत्रा करून संसार करतायत ती. त्यांच्या गावात जत्रा आहे त्या पाटील, म्हणून ती करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसत्यात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर कोण नको म्हणणार आहे का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाहीत? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्र फिरत नाही गावात, मग जत्रेचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगला आलेत. त्या शिगावात उद्या जोगण्या निघणार आहे. बाजीबा खोतासारखा एखादा बहादर आमच्या गावात निपजत नाही तोपर्यंत इथं जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? अरे बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आहे का आमच्या गावात कोण? का नाही ती पाटील? पंतावानी तुमच्यावानी माणसं वाघाला दावं लावतील की? अरे वाघाला दावं लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत घेऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज हवं आणि ते माझ्याजवळ नाही. आणि ते विष्णुपंत ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी ते चाकोरी सोडणार नाही. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे, रानोजी मध्येच म्हणाला. तुमचा काय बेत? मी कधीच कोणाच्या जत्रेला जात नाही, पाटील खिन्न स्वरात म्हणाला. लोकांच्या आरतीनं ववाळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार आणि आपण उजेडात मिरवायचं ते मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं रानोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि रानोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच गावाची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं शिगावावर उपकार केले, तसा या गावावर उपकार करणारा माणूस इथंच जन्माया पाहिजे. हे ऐकून रानोजी एकाएकी गंभीर बनला. त्याचं मन उगीच बावरं झालं. हातातील लगाम पिरगाळीत तो अंधाराकडे पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेली ती नागमोडी वळणं, तो माळ, ती पान, मध्ये असलेले निवडुंग्याचे डोंगे, सारं त्याच्या डोळ्यांपुढून तरळू लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल.
रानोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं रानोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवाडा निश्चित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगांची 2 टोकं त्या गाढवाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं. त्यामुळे त्यांचं धाबदान आणलं होतं. मधूनच एखादं घुबड गुदकारत होतं. मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नागवाला पक्ष्याची शिकार करण्यासाठी सरपटत होते. तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगस त्या नागांवर रापत होती. काही ठिकाणी त्या झटापटीही सुरू झाल्या होत्या. सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगाची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहिती होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नोकर आहेत हे कायद्यानेही मान्य केलं होतं. गावात नि रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडं गेली तरी सनदसर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचे ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती. पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदसर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगांच्या डोळ्यातून आसू गळत. मजुरीची दारं बंद होऊन भुकीची आग पेटे. पोरे रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे एकटक पाहत विचार करी. विचार करून करून दमे आणि मग तिच्या पुढे एकच मार्ग स्पष्ट होईल. सर्वजण एकत्र जमून हत्यारं काढीत आणि भर पावसात भर मध्यान्ही रात्री बाहेर पडत. दूर दूरवरच्या दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होऊन सुटत आणि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लोटीत. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बांधावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एका आगळी एक. बळानं शरीरानं हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावीत अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, अप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचा रानोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत.
दौलतीच्या वयानं आता 50शी गाठली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा रानोजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी नोकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा, सहदेव हे 2 नातू आणि मुलगा रानोजी, यामुळे दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढीत होता. परंतु आज रानोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून का येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुली पुढं बसून कन्या शिजवीत होती. कन्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्यांच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षांचा फकीरा केविलवाना चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या कार येईना? गबऱ्या आत्ता पळत येईल तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्याने खिंकाळे. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारीत. गबऱ्यानं खिंकाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरणच झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्यांचं लक्ष रानोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राहीबाईच्या गोष्टी हूं म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीच हूं हूं म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला, आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं. रानोजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली, चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खदाडी घरात आणली. अमाप मक्याची कंस चुलीकडे पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईच. पाटलानं थांबवलं. इजवाऱ्याचं लवकर यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कंस घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यांवर बसून ऐकू लागले. राधानं जेवणं वाढली. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणिता पाटील? काय नाही, शेगावच्या जोगण्याची जत्रा निघाली, कथा निघाली. पंतांची गाठ पडली का? नाही. पर ही जोगणीची काय भानगड आहे आबा? अरे भानगड कसली, तो 12 बलुत्यांचा खेळ आहे. दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची आणि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असतीया, ती पिवळ्या फडक्यात असतीया. जर ही वाटी कोणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत घावला तर त्याचं डोसकच मारायचं, असा बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारत्यात? फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव्ह, ती त्या गावची आबरू असतीया. ते ऐकून फकीरा रानोजीकडे वळून म्हणाला, आणखी का ती वाटी हिसकोन? हे ऐकून सर्वच जण हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्यानं हसली
आणि मग हळूच म्हणाली, बराच आहेस की, ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, दे आणून, त्यात काही जड नाही, फकीरा गुरगुरला. अरे पर वाटी हिसकणाराचं डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आठ्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू ये वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोरगा आपला जाती धर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. तरी ती हसत हसत म्हणाली, देज बोडाला की मोताय जायला ह्याची लंगोटी सैल होती आणि म्हणतोय मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. ही मुताईची भानगड म्हातारीनं चवाट्यावर आणली म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग आण जा ती वाटी. थांब. कणसाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच दावतो तुला. रानोजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकली. फकीरा, सहदेव हे दोघे रानोजीच्या बरगड्यांना पिलगून झोपले. रानोजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निश्चिंत पडून उद्याचा विचार करत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं, तर लगेच शिगावात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधाव पळत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागे. जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरल, भवतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, रानोजीनं ही जत्रा भरवली. शंकर पाटील शाभास म्हणेल. जग जगलो तर पाठ थुकतील आणि जर आपण तर नाव होईल, डंका वाजेल. गावासाठी गेला म्हणतील. मरण तर कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत, तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की, पुढेही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंताला आनंद होईल. रानोजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी कलकलाट करीत पंख झाडली. पूर्वेला अनंत रंगाच्या लकीरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगांतून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झालं. कुहू करून ते आनंददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळलं. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणापासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो सातदारा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली आणि आज शिगावची जोगणी आणायचीच असा निर्धार करून रानोजी उठला. दुपार फिरली. रानोजी शिगावला निघाला. फकीरा, सहदेव यांना काखेत घेऊन गाडवाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून रानोजीनं तलवार घेतली. 6 बोट रुंदीचं ते लखलखीत पल्लेदार पातं, वजनदार मूठ, मुठीला विधभर बर्च्यांचं फाळ. माशी बसली असती तर कटून पडावी अशी ती धारधार तलवार जंगी हातात येताच रानोजी भरकन उठून गबऱ्यावर बसला आणि दौलतीला म्हणाला, जातो आबा. कोणासंग भांडण तंटा करायचा नाही, दिसावर परतायचं. रानोजीनं होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा, सहदेव एका आवाजात ओरडले, आबा आम्हाला पेढं आण.
रानोजीच्या पोटात कालवा कालव झाली आणि नकळत त्यानं गाबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गाबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्याकृती बाक येऊन मयूर मस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीनं निघाला होता आणि रानोजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत फिरण्याची घाई झाली होती. रानोजीची नजर आपल्या शिवारावर भिरभिरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीतून आता कुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करत होते. ते काळ्या वावरात बी पेरत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरवीगार पीक शोभविणार. पुढल्या वर्षी त्याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार आणि म्हणून माणसं कष्टत होती. त्यांना पाहून रानोजी स्वतःशीच म्हणाला, जे पेरावं तेच उगवतं. शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्याथव्यानं उभी होती. पोळ्या खाऊन ढेकर देत गडी माणसं धावपळ करत होती. जोगणी भरली की गावाचं दुःख दारिद्र्य टळतं अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगणीला नमस्कार करून औख मागत होती. आज जोगणी फिरून जाताच तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लंगोट टाकून पैलवान मिरवत होते. सर्वत्र माणसंच माणसं झाली होती. जागोजागी जोगणी आणि जोगा थांबत लोक नमस्कार करीत आणि मग पुढे निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगणी भोवती हाताला हात धरून कडक केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी धरून धारकरी चालत होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारींच्या सावलीतच ती जोगा जोगणीची मिरवणूक चालत होती. पुढे सर्व वाद्य एका तालात वाजत होती. पिवळ्या कपड्यात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंद गतीनं निघाली होती. तिच्या शेजारी न्हावी झाडपिन घेऊन सूप फिरवत होता. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता आणि तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळं कोणीही पुढे येत नव्हतं. बाजीबा खोताचा लेक बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीच भराऱ्या मारित होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकंड्या मारून तो आपल्या चपळाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू हा की कोणीही जोगणीकडं गैरहेतून बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजासुतार आपला अवखळ घोडं लगाम मोडून आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास गिरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार दाबून रानोजी त्या गर्दीत वावरत होता. पेढ्यांचा पुडा कमरेत खोवून पुढील योजनात तो गर्क झालेला होता. त्यानं गाबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गाबऱ्याला घेऊन कसं पुढे निघायचं याची सारी जुळणी मनात करून तो त्या जोगणी बरोबर चालत होता. जसजशी ती जागा जवळ येत होती तसतसा रानोजी अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीरा, सहदेव यांना तो आता विसरला होता. एका नव्या जगातच जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगणी भोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार सर्वात दानगट होता. त्याचे डोळे तांबारलेले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि रानोजीनं त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. कैकाड्याच्या अंगणात जोगणी गेली की एका दणक्यात लोहार उतरायचा असा त्यानं विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवूनच तो चालत होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामोशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, रानुदा, तू कवा आलास गा? उशीर आलोय, तू वाईच बाहेर ये. रानोजीनं त्याला जवळजवळ ओढीतच गर्दीतून बाहेर आणला. रानुदा, काय भानगड? तू आत्ताच्या आत्ता गावाकडे जा. आणि काय करू? शंकर पाटील आणि पंत हेसनी सांग. काय सांगू? सांग रानोजी जोगणी घेऊन निघाला आडवया. म्हणजे काय नाही भैरू, तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ.
अरे पण तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो, तू जोगणी घेऊन निघ, मी वाटा रोखून धरतो, पिरसू पुढं. नग भैरू, इथटून लढण्याची वेळ नव, तू जा, पळ. रामोशी निरुत्तर झाला. त्यानं आडाला जाऊन पंजी आखडलं आणि तो धावत निघाला, घुमेनं निघाला. रानोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोहोचायचं याचा विचार करत तो निघाला. एक एक क्षण त्याला युगासारखा वाटू लागला. एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढं गाडवाट, पलीकडं ओढा. तिथंच गबऱ्या रानोजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली. पहारा सैल झाला. जो तो लघवी करायला पांदीकडे वावरात पळत गेला. कोणी चंची सोडली, कोणी चुन्याच्या डब्यात बोटा घालून तंबाखू चोळू लागले, कोणाच्या तोंडात विडी पेटली आणि रानोजीनं भरकन झेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा केला आणि दुसऱ्याच क्षणात ती जोगणीची वाटी हिसकली. तोच एक तलवार त्याच्यावर आली. क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली, तिलाही खाली लोळवून डोळ्याचं पात लवतं न लवतं तोच रानोजी पांदीकडे निघाला. एखादा बाण जावा तसा तो गेला आणि ओरड झाली. जोगणी गेली. जोगणीचे धारकरी पुढे आले तेव्हा गरकन फिरून रानोजी ओरडला, मोर याल तर मुंडकं मारीन. एकच हलकल्लोळ उडाला. जिकडे तिकडे माणसं सायरा वायरा धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड घुमली, जोगणी गेली, जोगणी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाचा वार चुकवून रानोजी दोन पुरुष पुढं पांदीत पडला आणि गाभऱ्याच्या दिशेनं धावला. आता त्याला अधिकच चेव चढला होता. जोगणी गेली असं ओरडत पळणाऱ्या माणसांनी पळत पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शिगावकरांची घोडी बावचळून गेली. पळणाऱ्यात जोगणी घेऊन कोण पळत आहे कोणाच्याच लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या चालीत अडकून पडलं. पुढून येणारे लोक त्याला वाट देईना. तेव्हा खोत चिडला. त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरवून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढत केलं. बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळे अधिकच दंगल वाढली. पण मुळीच पर्वा न करता खोत कैकाड्याच्या पटांगणात आला आणि म्हणाला, कुणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं बोलली नाहीत. गजा सुतार आला. काही आणखीही घोडी आली. त्यांनी ओढ्यातून गबऱ्यावर बसून दरडीनं वर आलेला रानोजी दिसला आणि शिगावच्या 6 घोड्यांना टाचा मारल्या गेल्या. धरा, मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. गाडवाटानं 6 मैलांची दौड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलात आपली शिव गाठावी असा विचार करून रानोजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड वळून पाहिली. एकदम पुढं झेपावून गबऱ्याचा लगाम काढून फेकून हातातली वाटी कमरेत खोचून त्यानं तलवार सरळ धरली. गबऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन तो ओरडला, गबऱ्या, मला घेऊन लवकर चल, मला टाकून जाऊ नग, आपली शिवगाठ, चल. बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टापांचा खडखडाट करीत गबऱ्या निघाला. वाऱ्यावर आरूढ व्हावं तसं ते घोडं निघालं. त्याचा गतिमान देह झाला. टाच मारण्याची गरज निकामी झाली. गती या शब्दातील अर्थ दुबळा झाला. गबऱ्या आपली शिव जवळ करू लागला. उलट येणारं वारं कापीत गबऱ्या धावत होता आणि निवडुंगात निपजलेलं धैर्य हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडं दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार नाचवून गरजत होता. टाच मारित होता. त्याचं घोडं ताशावर टिपरू पडावं तशा टापाटाकीत पिछा करत होतं. गजामाळ्याचं घोडं त्याच घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत झेप घेत होती. पाठीमागच्या टापा रानोजीच्या कानात वाजू लागल्या आणि गबऱ्याची भिंगरी झाली. शिगावची हद्द संपली. वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून निघाला. त्याला पाहून रानोजीनं विचार केला, यानं वाटी परत नेऊ नये. ती कमरेची वाटी काढून तो चावून खाऊ लागला, गिळू लागला. गबऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून करण्यासारखा आवाज येऊ लागला. इतक्या वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. रानोजी जोगणी घेऊन निघाला ही खबर भैरूनं गावात पोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा हा म्हणता साऱ्या गावात बातमी खेळली. सारा गाव शिगावच्या गाडव मार्गानं धावत निघाला. हत्यारांनी वाट गच्च भरली. ही बातमी जेव्हा मांगवाड्यात आली तेव्हा दौलतीत चरकला. राईबाई भांबावली. राधा धावत दारात आली, थांबली.
फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगांनी कुऱ्हाडी ठोकल्या. महार धावत निघाले. शंकररावनं खोगीर न घालताच घोडं दामटलं. पंतांनी आपला घोडा दुडक्या चालीवर काढला आणि गाव रानोजीला आडवा निघाला. परंतु रानोजी त्या गाडमार्गाने येतच नव्हता. त्यानं माळानं येऊन शिव गाठली होती, तरीही खोत मागं फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढे येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागं राहत होती. त्यांचा आरडाओरडा वाढला होता. गजा सुतार रानोजीला भिडून होता. तोच खोत ओरडला, गजा, भाला फेकले का? गजानं झुकांडी घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला. तो वजनदार भाला रानोजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधीर अंगात आधीच कळमेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोख धरला. खोत पुढे येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजा माळी जवळ आला. रानोजीनं खसकन वार मारला. पागोट तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली आणि उतरली. गजा घोड्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला. गाडवाटानं निघालेली ती लोक आरडाओरड ऐकून चकित झाली आणि सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आडवाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं. गजा खाली पडताच बापून आपला घोडा रानोजीच्या जवळ नेला आणि मागणं उसणून घेऊन भाला फेकला. तो गबऱ्याच्या चौकात खसकन शिरला. त्याबरोबर पळून दम उखडलेला गबऱ्या पुढच्या 2 पायांवर कोसळून पडला. त्याचे ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. रानोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकंड पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्याच्यावर वार झाले, पुन्हा झाले आणि तो मर्द मांग मुठीत तलवार घट्ट धरून आपल्या इमानी गबऱ्यावर कोसळला. खोतानं वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग रानोजीचं शिर घेऊन तो परत फिरला आणि वाटे गावचे लोक तिथं आले आणि तो देखावा पाहून गाव स्तंभित झाला. 1 मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली ती आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर बडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पोरं दिनवाणी होऊन रडू लागली. गाव जमला. लहान थोर रडू लागले. बायांनी, राहीबाईंनी राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले आणि त्यांनी शिराशिवाय रानोजी पाहिला. त्यांचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्याकडे पाहू लागले. आता पंत काय करणार? पंत दाटल्या कंठानं म्हणाले, खोतानं अपराध केलाय. 1 मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलाय. ते परत आल्या वाचून या प्रेताला अग्नी देत नाही आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी सुद्धा पिणार नाही. शिर आणीन वा शिर देईन. असं म्हणून पंतानं घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला. रानोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकर पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराग करीन, नाही तर वाटेगावला आग लावून मीही जळून मरेल. चला. पुन्हा तो मानव लोंढा निघाला. भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता. तायनू महार भाला परजीत सर्वांना मागे टाकण्याचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या. तरवारी झळझळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक म्हातारा तरणा माळानं पळत होता. रानोजीचं शिर घेऊन येऊ नाहीतर आपलं शिर देऊ हा सर्वांचाच निर्धार झाला होता. फक्त भैरू रामोशाचा विचार जरा वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिरं घेणार. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला तयार झाला होता.